माधवराव भिडे साहेबांनी जी संस्था स्थापन केली सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, सो त्यांच्या फ्लॅगशिप इव्हेंटपैकी म्हणजे फ्लॅगशिप म्हणजे आपण ज्याला ज्याला मुख्य इव्हेंट म्हणतो तो म्हणजे उद्योगबोध आहे. आणि त्यामुळे उद्योगबोध हा नेहमीच फार थाटामाटात साजरा केला जातो. त्याला मोठे मोठी वक्ते मंडळी येतात, सगळ्यांचीच उपस्थिती चांगली लाभते. सो उद्योगबोध हा नेटवर्किंगची मी म्हणेन मांदियाळी आहे, जिथं सगळ्यांना भेटायला मिळतं. उद्योग किंवा व्यवसाय या क्षेत्रामध्ये गुजराती आणि मारवाडी हीच लोक अग्रेसर आहेत, हा समाज अग्रेसर आहे. तर तुमच्या मते या सगळ्यामध्ये मराठी माणूस कुठे आहे? गुजराती मारवाडी माणसं ही का व्यवसायात पुढे असतात, तर मला जाणवलं की त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असायचं किंवा त्या भागामध्ये जे भौगोलिक परिस्थिती होती, तर त्या कारणामुळे कदाचित ते व्यवसाय करायला बाहेर पडले आणि त्यांनी त्यांची एक संस्कृती डेव्हलप केली जी व्यापारी लोकांची होती. आणि मराठी उद्योजक ही चळवळ एस्टॅब्लिश होते की ज्याच्यामध्ये म्हणजे या चळवळीमध्ये पहिल्या पिढीचे उद्योजक येतात आहेत, दुसऱ्या पिढीचे उद्योजक येतात आहेत आणि मला खात्री आहे की याच्यानंतर येणाऱ्या काही पिढ्यांमध्ये पुढे मराठी उद्योजक हा आपण गुजराती मारवाड्यांसारखाच म्हणजे मूळ उद्योजक म्हणून आपण सगळे ओळखायला सुरुवात केलेली असेल त्यांना, याची मला नक्की खात्री. मला विचारायचं आहे की मराठी माणसाने एखादा उद्योग चालू केला तर हे खरं आहे का की मराठी माणूसच त्याचे पाय ओढतो? नाही, माझा ह्याच्यावरती विश्वास नाही आहे. कसं होतं की म्हणजे माझा स्वतःचा व्यवसाय हा पार्टनरशिपमध्ये गेली 23 वर्ष आहे आणि आम्ही मित्रांनी चालू केलेला आणि आजही आमची मैत्री पूर्वीपेक्षा जास्त घट्ट आहे. म्हणजे माझे पार्टनर जे सुनील मोरेजी जे आहेत ते गेली 23 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि मी असे अनेक पार्टनरशिप मधले व्यवसाय पाहिलेले आहेत जिथं मराठी माणसं एकत्र येऊन करतात आहेत, पण आजही त्यांचे व्यवसाय यशस्वीपणे चालू आहेत. सो आपण असं समजतो की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो, पण मुळातच मराठी उद्योग करणाऱ्यांची संख्या खूप कमी होती आणि खूप कमी असल्यामुळे पहिल्यांदा असं म्हटलं जात होतं की बाबा पोटा पाण्यासाठी पैसे आवश्यक आहेत, तर उद्योग मराठी माणसाला करता येत नाही म्हणून तू दुसरं काही कर. पण त्याला पाय खेचणं हा शब्द वापरण्याच्या ऐवजी त्याला त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्यांनी वस्तुस्थितीची जाणीव देत होते त्यावेळेस. म्हणून मला असं वाटतं की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो या पूर्वापार वाक्यांवरती आपण विश्वास ठेवू नये. आपण नवीन संस्कृतीनुसार पुढे जाऊ.